विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आपण चर्चेमध्ये किंवा न्यूजमध्ये आपण सर्वीकडे बघत आलेलो आहे की तलाठीची जाहिरात येणार असं चाललंय. सर्वीकडे वादळ निर्माण झालेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, जर तलाठीची जी जाहिरात येणार आहे, मग त्याचा अभ्यासक्रम काय असणार, त्याची अभ्यास पद्धती काय असणार आहे आणि आपल्याला त्यासाठी काय महत्व किंवा काय प्रयत्न करावे लागणार आहे. बरोबर आहे. मग आता याच दृष्टिकोनातून आपण एक लक्षात घ्यायचं. बघा मित्रांनो, तलाठीची भरती येणार आहे म्हणजे खूप काही जगावेगळं होणार आहे की जगावेगळं विचारणार आहे असं नाहीये. पण जे विद्यार्थी खरंच काटेकोरपणे व्यवस्थितपणे जे अभ्यास करणार आहे त्यांची निवड नक्कीच होणार आहे. मग त्याच अनुषंगाने एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की मग याची अभ्यास पद्धती कशा पद्धतीने अभ्यास करायचा, मग आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच काय, आता तलाठी भरती, आता ही तलाठी जाहिरात हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत होणार आहे. म्हणजेच काय होणार असेल तर लक्षात घ्या, आता जे विद्यार्थी मागील 2-3 वर्ष 5 वर्षापासून अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही संधी असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी अभ्यास करत आलेले आहे, म्हणजे आता जो विद्यार्थी जर समजा लक्षात घ्या कंबाईनची मुख्य परीक्षा देत असेल, गट ब गट क ची, किंवा तो काही मार्क्सनी जर समजा राहून जात असेल, आधी वेटिंग लिस्टला राहत असेल, तर अशा विद्यार्थ्यांकरिता नक्कीच हे सुवर्ण संधी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मग नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संकट आहे का, तर नाहीच. नवीन जे विद्यार्थी येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी राहणार आहे. कारण लक्षात ठेवा, जो विद्यार्थी MPSC म्हणजे कंबाईनची तयारी करत आलेला आहे, जो मागील 2 वर्षापासून 3 वर्षापासून किंवा नव्याने सुरुवात करणार असेल, तर त्या सर्वच मित्रांसाठी ही एक संधी राहणार आहे. मग काही विद्यार्थी विचार करतात की अरे MPSC कडे जर हे लोकसेवा आयोगाकडे जर ही परीक्षा गेली तर मग खूप काठिण्य पातळी वाढेल का, मग यांची पूर्व मुख्य या पद्धतीने होईल का, तर असं काही आपण आज कुठलाही निष्कर्ष काढता येत नाही. पण एवढंच नक्कीच आहे, हे जर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी हे पद जर आपण विचार केलं, हे गट क दर्जाचं पद आहे. बरोबर आहे. आजपर्यंतच्या सरळ सेवेच्या एक माध्यमातून जर बघितलं तर गट क चं पद येतं. मग गट क चं पद खरंच गट ब च्या तुलनेत नक्कीच त्याची परीक्षा पद्धती थोडी एक इझी राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काठिण्य पातळी थोडी कमी राहणार आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यामध्ये जर समजा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये आधीपर्यंत जर समजा पूर्व परीक्षा आपली GS पातळीवरती एक MCQ पद्धतीने, त्यानंतर मुख्य परीक्षा ही जर बघितलं आपण तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्यामध्ये 2 पेपर असणार आहे, इंग्लिश मराठीचा आणि बाकी GS चा. मग तसं होणार आहे का, तर मित्रांनो फक्त एवढं लक्षात घ्या, MPSC कडून आजपर्यंत आपल्याला फक्त एवढंच सांगितलेलं गेलेलं आहे की आता तलाठी भरती आम्ही घेण्यासाठी तयारीत आहे. येत्या काही म्हणजे महिन्यामध्ये, म्हणजे येत्या काही 1 महिन्याच्या आतही असे म्हणू शकतो आपण, जाहिरात येऊ पण शकतात आपल्याकडे. पण त्याच्या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नक्कीच नोटिफिकेशन येणार आहे की ती परीक्षा पद्धती कशी असणार आहे, त्याची मार्क पद्धती कशी असणार आहे आणि त्याच्या सोबत लक्षात ठेवा त्यांची एक गुणवत्ता म्हणजे सिलेबस काय असणार आहे, परीक्षा पद्धती, त्याचा अभ्यास सर्व तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल, कुठल्याही जे इकडे तिकडे चर्चा चाललेला असेल त्या चर्चांना बळी पडू नका, हा एक सर्वात महत्वाचा. आणि जर समजा, कारण ते तरी लोक आज कशाच्या आधारावरती बोलणार आहेत, काहीच नाहीये. पण एवढं नक्कीच आहे, जो मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे कंबाईनची तयारी करेल, गट ब गट क ची, त्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे. जो विद्यार्थी साधे सरळ सेवा करू किंवा एखाद्या ठिकाणी छोटीशी बॅच करू आपण आणि त्यानंतर, कारण एखादी सरळ सेवेची पद्धती किंवा जुने TCS IBPS ची पद्धती ती बॅच केली असेल त्या आधारे आपण तयार करू, अजिबात नाही. म्हणून जर तुम्हाला तयारीला सुरुवात, ज्या विद्यार्थ्यांचं आता नुकतंच 10वी-12वी झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना सुरुवात करायची असेल आणि जर घरची परिस्थिती जेमतेम असेल ना मित्रांनो, तर क्लास 1 च्या ऐवजी तुम्ही क्लास 2 क्लास 3 कडे वळा, कंबाईनची तयारी करा. त्याच्यामधूनच तुम्हाला लक्षात येईल की आपण खरंच कशा पद्धतीने गेलो पाहिजे, एक लक्षात येते. आणि त्याच्यानंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तयारी. कारण आज आपल्याकडे भूक नसो पण शिदोरी असो, हे महत्वाचं असतं. जर समजा तुम्हाला एखादी फॉरेस्ट गार्ड असू द्या किंवा राज्य उत्पादन शुल्कामध्ये शिपाई पद चर्चा चाललेली आहे की पुढे येईल की नाही, आल्यानंतर आपण बघू त्यानंतर काय करायचं ते. मग जर विद्यार्थ्याला खरंच वाटत असेल की नाही यार माझी परिस्थिती जेमतेम आहे आणि मला करायला हवं, तर तो विद्यार्थ्यांनी नक्कीच करायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, आता ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास नसेल त्यांनी तलाठीच्या मागे लागावं का, तर बघा मित्रांनो, एक प्रत्येकाने आपली बौद्धिक चाचणी, बौद्धिक पात्रता काय आहे ते ओळखायला पाहिजे. पद जास्त आले म्हणून आपलं सिलेक्शन होईल असं कधीच नसतं. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल ना, मग पद कमी असू द्या की जास्त असू द्या, सिलेक्शन त्या विद्यार्थ्याचं 100% असतं. म्हणून कधी पण पदांच्या मागे, जाहिरातींच्या मागे लागू नका, अभ्यासाच्या मागे लागा. एकदा तुमचा अभ्यास पूर्ण झाला, एकदा तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास आला की नाही
येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर लक्षात ठेवा, तुमचं चाचणी किंवा तुम्हाला कुठल्याच पद्धतीने कोणाच्या मागे लागायची गरज नाही. तुमचा अभ्यासच तुम्हाला आत्मविश्वास देतो. आले लक्षात? म्हणून मी प्रत्येकाला एवढं सांगेल. पण आता जे मार्केटमध्ये पुस्तकं आहे खूप सारे, कोणी खूप सारे पुस्तकं सांगतात, यार इतकं वाचा, तितकं वाचा, हे करावं लागेल, ते करावं लागेल. अर्धा माणूस तिथेच घायल होऊन जातोय. म्हणजेच काय, त्याला असं भीतीचं वातावरण निर्माण होतं. अरे यार, इतकी इतकी पुस्तकं सांगितलेलं आहे. प्रत्येक जण म्हणत आहे की हे वाचा, ते वाचा. मी कुठल्याही पुस्तकाचं नाव नाही, कुठलेच पुस्तकं वाईट नाहीये, पण कोणत्या परीक्षेला कोणतं पुस्तक वाचायचं ही निवड ज्याला जमली ना, त्याचं लक्षात घ्या, सिलेक्शनची प्रोसेस जवळ आली असं समजायचं. कारण प्रत्येक ठिकाणी जर आज समजा करत असेल, समजा उदाहरण आता एक बघा, एक यम लक्ष्मीकांत हे पुस्तक आहे, बरोबर आहे. प्रत्येक जण वाचतं. आज महाराष्ट्रातील किंवा भारतातील युपीएससी करणाऱ्या मुलाची जर सुरुवात पॉलिटी हा विषयापासून करायची असेल, तो एनसीईआरटी वाचतो. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे त्याला तो यम लक्ष्मीकांत, ते इंग्लिशमधून, हिंदीमधून आणि मराठीमधून तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. तर त्यानुसार जर समजा तो मुलगा जर समजा वाचत असेल, एक लक्षात घ्यायचं, तर तुम्ही एक समजून घ्यायचं, जर युपीएससी वाला मुलगा जर यम लक्ष्मीकांत हे पुस्तक वाचत आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे गॅझेटेड राजपत्रित अधिकारी परीक्षा होते म्हणजे राज्यसेवेची, तिथे सुद्धा तो मुलगा जर एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचत आहे, त्याच्यानंतर तोच मुलगा जर समजा दुसरा जर कंबाईनची तयारी करत आहे आणि तिथे जर तोच पुस्तक वाचत आहे आणि गट क साठी सुद्धा तेच पुस्तक वाचत आहे, तर मग युपीएससी करणाऱ्या मुलाची गट क परीक्षा का निघत नाही? हा एक लक्षात ठेवा, तुमच्या समोर प्रश्न. आणि गट क करणाऱ्या मुलांनी जर युपीएससी परीक्षा दिली तर ते का पास होत नाही? तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे, कमेंटद्वारे नक्की कळवा, योग्य आहे की अयोग्य आहे. बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, पुस्तकांवरती अडकून राहण्यापेक्षा अगदी मोजकी पुस्तकं तुम्हाला कामाचीच आहेत. जेव्हा आपण आता बॅच सुरू होईल आपली लवकरच काही दिवसामध्ये, तर ते बॅच मध्ये तर मी सांगणारच आहे तुम्हाला. मी तर कमीत कमी पुस्तकांवरती अवलंबून ठेवतो मुलांना. आपल्या बॅच मध्ये तेच एक वैशिष्ट्य असतं की जास्तीत जास्त जर मास्तर शिकवत आहे ना तुम्हाला, जर कुठलाही व्यक्ती जर उभा झालेला आहे, तर तेवढी गुणवत्ता किंवा तेवढं त्यामध्ये व्यक्तित्व असायला पाहिजे, म्हणजे कौशल्य असायला पाहिजे की मुलांना कमीत कमी पुस्तकांवरती अवलंबून ठेवून जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करता आला पाहिजे. बरोबर आहे. हे प्रत्येक शिक्षकांमध्ये गुणवत्ता असायला पाहिजे आणि ते नक्कीच काही शिक्षकांमध्ये आहेच. मी असं म्हणत नाहीये म्हणून आहे काही व्यक्ती, पण त्यामध्ये लक्षात ठेवायचं, मग आपल्याला जर ही परीक्षा पास व्हायची आहे तर पुस्तकं सुद्धा निवडता आले पाहिजे. मग कोणते पुस्तकं कधी वाचायचे, कोणत्या टप्प्यात वाचायचे हे लक्षात येणं महत्वाचं राहतं. फक्त मला एवढं महत्वाचं राहतं, ज्या विद्यार्थी सुरुवात करणार असेल ना, त्या विद्यार्थ्यांनी एवढंच काम करावं, आधी बेसिक पुस्तकापासून जायला सुरुवात करा. कारण परीक्षा येणार, परीक्षा जाणार. लक्षात ठेवा, दर महिन्याला जाहिराती येणार, दर वर्षाला जाहिराती येणार. पण तुम्ही जेव्हा अभ्यास करून पुढे जाणार, जेव्हा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होणार, जेव्हा तुम्हाला अभ्यासातून आत्मविश्वास येणार, त्या दिवशी परीक्षेला सामोरं खऱ्या अर्थाने जाता येतं. मग जागा किती पण असू द्या, एक असू द्या की लाख जागा असू द्या, तर तुमचा अभ्यासच नाही तर तुम्ही कशाला उगीच. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी जर सुरुवात करत असेल ना मित्रांनो, मी एवढंच मनापासून सांगेल की कंबाईनची तयारी करा. त्याला गट ब गट क च्या सर्व परीक्षेची तयारी होईल. कारण इथून पुढे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा सिलेबस देणार आहे का? नाही. फक्त काय लक्षात ठेवा, विभागाचे वेगवेगळ्या होणार आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग विभाग वेगळा, मेडिकल विभाग वेगळा, कृषी विभाग वेगळा. पण त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं, जर समजा कधी पण अभ्यासाची पद्धती बदलली, म्हणजे परीक्षेची अभ्यासक्रम जरी थोडा बदलला किंवा त्यांनी पूर्वमुख्य न घेता आयोगाने एकच परीक्षा घेतली किंवा 2 पद्धतीनं केली, पण लक्षात घ्या, जे कंबाईन मध्ये टॉपिक सब्जेक्ट आलेले आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, त्यानंतर चालू घडामोडी, रिझनिंग आणि मॅथ म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित, त्याच्यासोबत मराठी आणि इंग्लिश, हे विषय कधी बदलले आहेत का तुम्ही बघा बरं. कधी आधीचे जेवढे काही आधीपासून जेव्हापासून परीक्षा पद्धती सुरुवात झाली, याच्या व्यतिरिक्त कधी सब्जेक्ट नाहीये. फक्त एवढंच का, त्या परीक्षेनुसार त्या विषयाला त्यांनी एक वजन दिलेलं आहे, वेटेज दिलेलं आहे. कारण जे परीक्षा असेल त्या पद्धतीनुसार ते म्हणजे परीक्षेची पद्धतीनुसार ते करतात अभ्यासक्रम. मग जो विद्यार्थी जर कंबाईनची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी ते विषय तर एकदम सोपे आहेत ना. कारण पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल असंही नाही की तुमचं टार्गेट नाही, आता मला 1700 मध्येच काढायचं आहे, नाही तर कधीच नाही काढणार. कारण आयुष्यामध्ये पहिलंच यश मिळतो असं नाही मित्रांनो, अपयशामधूनच यशाकडे जात असतो आपण. म्हणून 1, 2, 3, 5 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशा एक एक स्टेजनुसार जात असतं. म्हणजे जो विद्यार्थी तलाठी नाही होऊ शकला म्हणजे त्याच्यात कौशल्य नाहीये का, तो नक्कीच पीएसआय होऊ शकेल. आणि जो विद्यार्थी पीएसआय नाही झाला म्हणजे तो पुढे सब रजिस्टर होऊ शकणार नाही. अरे प्रयत्नांची परमेश्वर असतो. तुम्ही जर प्रयत्न करत गेले ना, सर्व पदाची अशी तुमच्याकडे लाईन लागायला लागतात.
पण लक्षात ठेवा, परिश्रम कधी सोडायचे नाही आणि खचून कधीच जायचं नाही. म्हणून एकदा उतरलं ना मैदानात, तर पोस्ट घेतल्याशिवाय दूर पडायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तुमच्याकडे सर्व तुमचे प्लान ABCD जेवढे काही प्लान असेल सर्व ब्रेक करायचे आणि एकाच प्लान मध्ये फोकस करायचं, की एकतर काय होईल ते होईल, पण एकच काम करायचं. कुठलंही पद छोटं नाहीये, कुठलंही पोस्ट छोटी नाहीये, कुठलंही काम छोटं नाहीये, पण तुमची मेहनत त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, की ते नियतीला पद देणं भाग पडलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने तयारीला लागा. जाहिरात कधी येणार, परीक्षा पद्धती कधी होणार, कशा पद्धतीने असणार, तुम्हाला पोस्ट किती येणार, चर्चेमध्ये पडू नका. आणि मी तर म्हणेल, कोणालाच न बोलता विनाकारण पुस्तकांची यादी घेऊन पुस्तकांमध्ये अडकून पडू नका. कारण मित्रांनो, आपली परिस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याची सारखी नसतात. मग ज्या परिस्थिती जर एखाद्या विद्यार्थ्याची नसेल, मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? बरोबर आहे. तर एक लक्षात घ्यायचं, म्हणून आधी परीक्षा पद्धतीला जे तुमच्याकडे आहे त्यातूनच सुरुवात करा. बरोबर आहे. त्यासोबत तुम्ही चांगलं कुठे तुम्हाला मार्गदर्शन मिळते ते बघा. परीक्षा पद्धती समजून घ्या. मागील 10 वर्षापासून परीक्षा कशी विचारलेली आहे, पेपर कसे आलेले आहे ते समजून घ्या. कंबाईनचा गट ब गट कसा, सिलेबस कसा आहे ते समजून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पाऊल टाका, की माझा प्लस पॉईंट कुठला, मायनस पॉईंट कुठला. आणि त्याच्यानंतर अशा तर परीक्षा दर महिन्याला येणार. आता बघा पुढे परीक्षांचं वादळ निर्माण होईल. पण प्रत्येक परीक्षेला तुम्ही जाणार, पुढे जाणार किंवा प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळी पद्धती नाही, तर एकाच व्यवस्थित सिलेबस कव्हर करायचा आणि मिळेल त्या पदांसाठी तुम्हाला फक्त फॉर्म भरायसाठी रेडी पाहिजे तुम्ही. हे लक्षात ठेवा. माझं तेवढंच सांगणं होतं, फार काही वेळ घेणार नाहीये तुमचा, पण एवढं म्हणायचं की कुठल्या पुस्तकं मी सुद्धा बॅचमध्ये सजेस्ट करतो, पण अगदी मोजकी पुस्तकं, ऑथेंटिक पुस्तके, त्या पुस्तकांशिवाय तुम्हाला पर्याय नसायला पाहिजे. आलं लक्षात? कारण की ते पुस्तक असं पाहिजे तुम्हाला, की हे पुस्तक मी जरी केलं, पण आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तरच ते पुस्तकांचा फायदा होईल. नाहीतर क्लासमध्ये पण खर्च करायचा, पुस्तकांवरती पण खर्च करायचा आणि मग नंतर आपल्या हाताला काहीच मिळत नाही आणि मुलगा पुस्तकांमध्येच गुंतडून पडतो. हे लक्षात ठेवा बरं. कारण पुस्तकं खूप आहे, पण त्याची निवड पण करता आली पाहिजे आणि निवड केल्यानंतर सवड काढून वाचता पण आली पाहिजे तुम्हाला. आणि वाचल्यानंतर तुम्हाला समजलं पण पाहिजे आणि समजलेला तुम्हाला पेपरला उतरायला पाहिजे आणि उतरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पण यायला पाहिजे. हे सध्या महत्वाचं आहे बरं. हा पूर्ण त्याच्या एकामागोमाग आलेला सलग फॉर्म्युला असतो. त्याच्यामुळे काही जास्त करू नका. जेवढं तुमच्याकडे आहे तेवढंच करा. जे आहे तुमच्याकडे तेच करा आणि जिथे आहे तिथूनच सुरुवात करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे तुम्ही ऑनलाईन बॅच करायची असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो करू शकता. बरोबर आहे. आणि सरळ मी म्हणेल की कंबाईनची तयारी करा. बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. कारण क्लास 3 ची जर तयारी करत असेल तुम्हाला तर क्लास 2 चा विचार करा. तेव्हा तुमची क्लास 3 निघू शकतात. कारण हे लक्षात ठेवा, तुम्हाला कॉम्पिट करणारे कोण मुलं असणार आहे की जी आधी 4-5 वर्षापासून तयारी करत आहे, ज्यांची प्री निघून मुख्य परीक्षेला अडकलेले आहे, कुठे वेटिंग लिस्टला आलेले आहे, की कुठे काही मार्क्स नाही ज्यांचं रिझल्ट आलेला नाही, ते विद्यार्थी नक्कीच तुमच्या कॉम्पिटिशनला आहे. मग विचार करा, तिथे लेवल तर मॅच करा. म्हणून कुठे आपल्याला एखादी स्वस्त बॅच मिळाली आपण तिथे अडकतो, एखादी कुठे काय मिळाले ते अडकतो, एखाद्याने काय सांगतो तिथे अडकतो. जीवन हे एक्सपेरिमेंट नाहीये, तुमचं प्रॅक्टिकल नाहीये, तर जीवन हे वास्तविकता आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पुढे जाणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की नाही आपली बॅच करावी, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक बॅच घेऊन येतोय. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचं उत्तर असेल तर आपण बॅच सुरू करणार आहे. तर ती बॅच अशी असणार आहे की जेवढे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कंबाईन गट ब ला आणि गट क ला जेवढे प्रश्न आलेले आहेत, तर ते प्रश्नांचं आपण एक विश्लेषण बॅच म्हणून देण्याची प्रयत्न आहे माझा. अगदी त्या रेकॉर्डेड बॅच राहणार आहे. त्या बॅच मधून विश्लेषण म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, टू द पॉइंट कसं जाता येईल, ते रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड होणार व्हिडिओ. आता खूप कमी पैशामध्ये आपण असणार आहे, पण यामध्ये कुठलाही तुम्हाला असा बढाई किंवा मोठेपणा नाही. जे आहे ते वास्तविकता मी सांगतोय तुम्हाला. जेवढे प्रश्न जीएसचे आलेले आहे म्हणजे पूर्व परीक्षेला, तर पूर्व परीक्षेची पूर्ण प्रश्नांचं विश्लेषण आपण त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आले लक्षात? अगदी विश्लेषणाची बॅच, शॉर्ट बॅच असणार, कमी ड्युरेशन मध्ये, पण तुम्हाला जास्तीत जास्त भरभरून, म्हणजेच काय तुम्हाला काय करायचं ते पण सांगणार, काय वाचायचं ते पण सांगणार आणि प्रश्न कुठल्या पुस्तकातून कुठल्या पेज नंबरवरून आलेला आहे इथपर्यंत तुम्हाला त्या बॅच मध्ये मिळणार. प्रत्येक सिलेबस मधला पॉईंट घेऊन काही कुठे जायची गरज नाही. जर विद्यार्थी ऑफलाईनला येऊ शकत असेल तर ऑफलाईनला त्याचं स्वागत असणार आहे आणि जर विद्यार्थी महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये असेल तरी तो विद्यार्थ्याला करता आली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे याच अनुषंगाने आपण करतोय. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर लक्षात घ्यायचा, आताच पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे, त्याची पण बॅच सुरू झालेली आहे अनालिसिसची. ते अनालिसिसची पद्धती काय असतात, विश्लेषणाची पद्धती काय असतात, तर ही तुम्हाला समजून घेणं महत्वाची आहे. म्हणून अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे बरं, ज्ञानमय एज्युकेशन नागपूर, तुम्ही
प्ले स्टोअरला जायचं, तिथे ऍप्लिकेशन डाउनलोड करायची. तुमचा आयफोन असेल काही अडचण नाही, आयफोनला पण सपोर्ट करणारी ऍप्लिकेशन आहे आपली ऍप. तर फोन करायचा काही अडचणी आल्यास तुम्हाला नंबर दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर आणि तो विद्यार्थ्याला जर वाटत असेल की नाही क्वेश्चन पेपर अनालिसिस बॅच, हे क्वेश्चन पेपर अनालिसिस काय असते ह्या शब्दाचा जरी अर्थ म्हटलं ना तुम्हाला, तर तुमचे मित्रमैत्रिणी जे तुमचे पास झालेले आहेत, जे आता पदावरती आहे, त्यांना फक्त एवढंच विचारायचं की विश्लेषण म्हणजे काय असतं रे, तो सांगेल त्याचं महत्व काय आहे. आलं लक्षात? कारण तुम्ही किती पण धर्मग्रंथ वाचा, किती पण मोठे पुस्तकं वाचा, ते जर समजा वाचले आणि त्यामधून पास होईल याची शक्यता कमी. पण लक्षात घ्यायचं, ज्याने प्रश्नांचं अनालिसिस केलं, ज्याने क्वेश्चन पीवायक्यू अनालिसिस केले, त्याच्यासाठी अगदी सोपा मार्ग निर्माण झालेला असतो. म्हणून लक्षात ठेवायचं की बॅच आपण त्यामध्ये सुरू करेल, पण कधी तुमचा रिस्पॉन्स असेल तरच. आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की सुरू करावी बॅच, तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट्सद्वारे कळावा. आणि सर्वात कमी फीस राहणार आहे आपली, पण तुम्हाला भेटणार भरपूर. त्यामधून लक्षात येईल एक एक प्रश्न कसा आलेला आहे, त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचं नंतर रूपांतर कसं करायचं आणि त्यावरून तुमचे किती प्रश्न सुटतात, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. काही विद्यार्थ्यांनी मागे गेली बॅच, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला किती फायदा झाला. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की जे बॅच जे नेहमी व्हिडिओ बघतात आपले, त्या विद्यार्थ्यांना पण बघायचं की आपलं व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होतो आणि व्हिडिओ कशा प्रकारचे असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्या पुढच्या सर्व परीक्षांना जर मला पास व्हायचं असेल ना, तर मी म्हणणार नाही की खूप दिवसाचा अभ्यास लागतो, कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त कसा रिझल्ट काढता येईल त्याच्यासाठी मी सांगतो की तुम्हाला फक्त ती विश्लेषणाची बॅच एकदा करा. फायदा मित्रांनो नक्कीच होणार तुम्हाला. पण तुमचा रिस्पॉन्स मला हवाय. तुम्ही काय करायचं, मला कमेंटद्वारे खाली कळवा की सर किती मुलं तयार आहे आणि किती लोकांना वाटते की आपण बॅच सुरू करावी. त्याद्वारे आपण लवकरच व्हिडिओद्वारे तुमच्या जेवढा जास्त कमेंट असणार आहे तेवढा लवकर बॅच आपल्याला येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय, पण सहकार्य तुमचं असायला पाहिजे. आलं लक्षात? आणि हा व्हिडिओ जर समजा नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल ना, तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक पण करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करा, की म्हणजे सर्वात कमीत कमी म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना पर्यंत हा पोहोचला पाहिजे. कारण आपण एक कोणातरीसाठी एक पाऊल उचलतो ना, तर नेती आपल्यासाठी सुद्धा सर्व दार उघडे करतात. म्हणून कुणाच्या सहकार्याचा विचार करा, भल्याचा विचार करा. नक्कीच एक दिवस यशाचं पाऊल हे आपल्यासाठी असणार आहे. तर मित्रांनो भेटू लवकर आपण, पण त्याखाली विसरू नका की कमेंट देण्यासाठी. चला भेटू लवकरच.